चालू वर्षी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि सतत पडणाऱ्या या पावसामुळे जी बहुवार्षिक पिकं आहेत त्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय, ही पपईची बाग आहे. या पपईच्या बागाला जो जास्तीचा पाऊस झाला आहे त्यामुळे या पपईच्या बागाची पानं मोठ्या प्रमाणात पिवळी पडल्यात, तर काही झाडं जी आहेत त्या झाडांच्या मुळ्या सडल्यामुळे ती झाडं अक्षरशः मरून गेलीत. खरं तर पपई हे 2 वर्षाचं पीक असतं आणि मोठा खर्च करून शेतकरी हे पीक आपल्या शेतामध्ये लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसापासून या भागात झालेल्या पावसामुळे किंवा अगदी सुरुवातीपासूनच या भागात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल? खरं तर या ठिकाणी पावसामुळे तुमच्या पपईच्या पिकाचं नुकसान झालं आहे. कशा पद्धतीने नुकसान झालं आहे आणि नक्की काय त्याचा तुमच्यावरती परिणाम झाला आहे? जास्त पाऊस पडून ना ते जमीन कंटिन्यू ओली राहिली, त्याच्यामुळे त्या जमिनीत बुरशी तयार झाली आणि त्यांच्या हे बघा, ही मुली अशी सडली, त्यामुळे झाडाची वाढ थांबली आणि अन्न जवळ नाही भेटलं म्हणून ही झाडं नष्ट झाली. आता त्याच्यानंतर हे झाडही नष्ट होणार आहे. त्याला पाहूयात आपण. माल लागलाय. हां हां, हे झाड आता काही दिवसांनी ह्या कंडिशनला येणार आहे, हेही नष्ट होऊन जाणार आहे. खरं तर आता आपण पाहू शकता ह्या झालंय सगळं. ह्या झाडाला आता माल चांगला लागलेला आहे, मात्र वरतून शेंडा पिवळा पडलाय. मी दाखवतो या ठिकाणी ह्या झाडाचा शेंडा जो आहे हा शेंडा पिवळा पडलाय आणि खाली आपण पाहू शकताय झाडाला माल मोठ्या प्रमाणात आहे, मात्र वरून शेंडा जळण्यास सुरुवात झाली आहे. आता हे झाड सुद्धा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. नक्की काय ह्या झाडाची अशी अवस्था झाली आहे, काय सांगाल? हे अति पावसामुळे ना जमिनीत बुरशी तयार झाली, त्या मुळ्या सडल्या, झाडाला अन्न नाही भेटला, त्याचा जो शेंडा गेला. आता ही फळं तर ही फळं पण आता गळून पडणार, काही दिवसांनी गळून पडणार. ह्या झाडाची कंडिशन अशी होणार, झाड भ्रष्ट होणार आणि हे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे. खरं तर तुम्ही हे किती दिवसांचं पीक आहे, किती उत्पन्न घेतलंय आणि अजून किती दिवस हे पीक चाललं असतं? हे 8-9 महिन्यामध्ये चालू होतं पीक आणि जवळजवळ 1 वर्षभर चालतं, म्हणजे 20-22 महिने चालतं. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी पपईचं जे पीक आहे ते साधारणपणे 20 ते 22 महिने चालतं. मात्र या ठिकाणी या पिकाची पावसामुळे नुकसान झालं आहे. खरं तर पपईला कमी पाणी लागतं, मात्र जास्त पाऊस झाल्यामुळे पिकाचं नुकसान झालं आहे. काय सांगाल? खरं तर मोठं नुकसान आहे. मोठं तर नुकसान तर आहेच आहे. एवढा खर्च करून बसलेलो आहे, 4-5 लाख रुपये एवढा खर्च केला आहे 3.5 एकरला. तर मला शासनाकडून एवढीच विनंती आहे की तुम्ही इकडे येऊन बघावं आणि नुकसान भरपाई द्यावी, ही विनंती आहे सरकारकडे. खरं तर 3.5 एकर पपईसाठी 3.5-4 लाख रुपये खर्च केला आहे. मात्र आता या पपईचं नुकसान होणार आहे. झाडं मरण्यास सुरुवात झाली आहे आणि जो लागलेला माल आहे, झाडाची पानं पिवळं पडल्यामुळे किंवा झाडाला बुरशी झाल्यामुळे हा मालही गळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानींचा पंचनामे करावेत व शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना दिसत आहेत. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे.